हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला डबल लेयर स्लीव्ज दाखवणार आहे। तर खूप सुंदर अशी डबल लेयर आम्हाला स्लीव्ज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोघं दाखवणार आहे। तर बघा, मी आता कापड घेतलेला आहे त्यासाठी। तर बघा, त्याची उंची आणि रुंदी 14 इंच असं चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। तर मी 2 स्लीव्ज कटिंग करते आहे। तर त्यासाठी आपल्याला 2 सेम कापड लागणार आहे। सेम मी कटिंग करून घेतलेले आहे आणि बघा, त्याला असं डबल करून असं चार फोल्ड करून घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि बघा, आणि आपल्याला बघा, इथून आपल्याला बघा, जिथून बंद भाग आहे तिथून आपल्याला 6.5 इंचावर मार्क करायचा आहे। आपण हा पहिला लेयर 6.5 इंचाचा बनवणार आहोत। तर बघा, अशाच पद्धतीने गोलाईमध्ये आपल्या बघा, तिथं बंद जिथं कोण आहे तिथून आपल्याला बघा असं गोल असं सर्कलमध्ये 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। तर बघा, पुन्हा असं, तर बघा मार्क करून घेतलं आहे गोलाईमध्ये। बघा, तर आता याची आता मग कटिंग करून घेऊया। आणि इथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतल्यानंतर आता दुसरा लेयर आपण कटिंग करणार आहे। तर सेम बघा, मी आता याची लेंथ घेतली आहे 12 इंच। आपण आधीची 14 घेतली होती, तर हा 12 इंच असं चौकोनी आकारामध्ये सेम आपण घेतलेला आहे। आणि बघा, असं डबल करून अजून एक डबल फोल्ड करून अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण बघा, आधीचा लेयर आपण 6.5 इंचाचा घेतला होता, आता हा दुसरा लेयर आपण 5 इंचाचा घेणार आहोत। तर सेम पद्धतीने आपल्याला गोलाईमध्ये 5 इंच असं अंतर ठेवून मार्क करून घ्यायचं आहे आणि मग त्याची कटिंग करून घ्यायची आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कोमल फॅशन डिझायनर शिरपूर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर बघा, अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर आता हा मार्क आणि तो मार्क आपल्याला परफेक्ट ठेवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला बघा, जेणेकरून ते आपले पार्ट हलायला नको त्यासाठी मी एक हे सुई टच करून घेते आहे, जेणेकरून ते हलणार नाही आणि आपले दोघंही पार्ट व्यवस्थित कट होतील। तर बघा, आता मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे। तर याचा आपल्याला मुंड्या मोजून घ्यायचा आहे पूर्ण। बघा, अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला तर जवळपास 9.5 इंच हा आपला मुंडा येतो आहे। तर 9.5च्या निम्मे आपण किती करणार आहोत? 4.5 इंच। बघा, आपण जिथे बघा जिथे मार्क केलेलं होतं तिथून आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे। 4.5 इंच निम्मे आपल्याला, मग 4.5च्या निम्मे किती झालं? 2.25 इंच। तर 2.25 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे। 2.25 तिथे मार्क केलेलं आहे आपण, तिथून आपल्याला सेम 2.25 गोलाईमध्ये बघा असं सेम गोलाईमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने गोलाईमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे। गोल सर्कल असं केल्यानंतर आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत। तर मी आता कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे बघा, आता एक आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। मग कट मारल्यानंतर आता ही सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि बघा, किती सुंदर आपल्या दोघं स्लीव्ज कटिंग झालेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक लेयर घेऊन अशा पद्धतीने त्याला बघा, हा एक लेयर घ्यायचा आहे आणि हा एक लेयर, आणि अशा पद्धतीने त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे मशीनवर पूर्ण गोलाईमध्ये। तर बघा, मी आता स्टिच करून घेते आहे।
त्यानंतर आपल्याला आता इथे आपल्याला पिको करून घ्यायचं आहे, किंवा आपण छोटीशी बारीक अशी एक टीप मारून घ्यायची आहे, बारीक पूर्ण अशी. आपण बारीक असा गोटही मारू शकतो आणि याला पिको, पण शक्यतो तुम्ही पिकोच करा, जेणेकरून खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. जर तुमच्याकडे पिको मशीन नसणार तर तुम्ही बारीक असा गोटही वाढू शकता. तर बघा मी पूर्ण दोघं स्लीव्जला पिको मारून घेतलेला आहे. त्याला असं डबल ठेवून आपल्याला इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतलेला आहे मी आता. आपल्या दोघं स्लीव्स किती सुंदर तयार झालेले आहेत. तर बघा मी आता ब्लाऊज घेते, तर त्यांना मी अटॅच कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा एकदम जिथे आपण मध्ये सेंटर कट मारलेला होता तिथून आपण शोल्डरला घेऊन आपल्याला अशा पद्धतीने दोघं स्लीव्ज आपण अटॅच करून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल. आता या साईडने पण मी शिलाई टाकून घेणार आहे. बघा किती सुंदर आपली स्लीव तयार झालेली आहे. आणि याच्या खालती बघा आपली नॉर्मल जी स्लीव्ज असते ती पण मी अटॅच करणार आहे. तर बघा त्याची लेंथ घेतलेली आहे मी 3.5 इंच, आणि जशी आपली नॉर्मल स्लीव्ज असते त्याप्रमाणे कटिंग करून अस्तर जॉईन करून, आणि सेम आपण जशी आपण नेहमीप्रमाणे स्लीव जॉईन करतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या लेअरच्या खालती ती स्लीव जॉईन आपल्याला लावून घ्यायची आहे. शोल्डरला मुंड्याला पूर्ण अटॅच करून घ्यायची आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि असं नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, त्यानंतर ब्लाऊजचे नवनवीन पॅटर्न असे तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण नेहमीप्रमाणे जशी ब्लाऊजची फिटिंग करून घेतो त्याप्रमाणे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मी आता किती सुंदर आपली स्लीव तयार झालेली आहे. डबल लेअर अम्ब्रेला स्लीव्ज आपली तयार आहे. खूप सुंदर असा लुक येतो ह्या स्लीव्जचा. तर बघा पूर्ण ब्लाऊज मी तयार करून घेतलेला आहे. धन्यवाद.